आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत ती म्हणजे नक्षलवाद्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गेठे यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर येत आहे। डॉक्टर राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईनं लिहिलेलं धमकीचं पत्र मिळालेलं आहे। या पत्रात नक्षलवाद्यांनी डॉक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। लाल शाईनं लिहिलेलं धमकीचं हे पत्र डॉक्टर गेठे यांना पाठवलं गेलेलं आहे। यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। आताच्या घडीची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। डॉक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांकडून देण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काय नेमकी माहिती? डॉक्टर राहुल गेटे हे गेले 5 वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजेच ओएसडी म्हणून कार्यरत आहेत। आणि या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या वेळेला नगरविकास मंत्री होते आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेला डॉक्टर राहुल गेटे हे ओएसडी म्हणून गडचिरोली जिल्ह्यामध्ये कार्यरत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि विकास कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ओएसडी म्हणून डॉक्टर राहुल गेटे यांच्याकडे होती। त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात वेगाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये विकास कामं सुरू होती आणि त्याच दरम्यान त्यांना अनेक वेळा धमकी देखील आल्या होत्या नक्षलवाद्यांकडून। आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर सुद्धा त्यांचे ओएसडी म्हणून राहुल गेटे हे कार्यरत आहेत आणि त्यावेळेला देखील त्यांना पुन्हा एकदा लाल शाईने धमकीचं पत्र जे आहे ते लिहिलेलं त्यांच्या घरी पोस्ट करण्यात आलेलं आहे। आणि या पत्रामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी विकास कामं करण्यात आलेली आहे त्या विकास कामांमध्ये नक्षलवादी जे आहेत माओवादी ते मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करतात। ते विकास कामं होऊ नये, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत राज्य सरकारच्या उपाययोजना येऊ नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत। आणि त्याच दरम्यान राहुल गेटे यांना ही धमकी जी जीवे मारण्याची आलेली आहे। याआधी आपण पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील जीवे मारण्याची धमकी जी आहे ती नक्षलवाद्यांनी दिलेली आहे। त्यानंतर गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद विरोधी कारवाई जी आहे ती वाढवण्यात आली होती आणि त्या पाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ आता त्यांचे जे विशेष कार्य अधिकारी राहुल गेठे जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांची अंमलबजावणी वेगाने करत होती त्यांना देखील नक्षलवाद्यांनी आता टार्गेट करायला सुरुवात केलेलं आहे। आणि या संदर्भात डॉक्टर राहुल गेठे यांनी मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस महासंचालक त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे रितसर तक्रार देखील दाखल केलेली आहे। आणि या तक्रारीनंतर आता गडचिरोलीची मध्ये जे विशेष पोलीस कार्यरत आहेत, विशेष जवान कार्यरत आहेत ते आता या संदर्भात काय कारवाई करतात हे पाहावं लागेल। कारण नक्षलवाद्यांची कुठलीही धमकी जी आहे ती अशी हलक्याने किंवा कुठल्याही याने घेता येत नाही। त्यामध्ये प्रत्येक धमकीचं जे आहे ते गांभीर्य जे आहे ते पोलीस घेत असतात आणि त्या दृष्टिकोनातून आता पुढे काय कारवाई करतात हे आता पाहावं लागेल। बरं उदय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।